रंगीबेरंगी झेंडे, पारंपरिक वेशभूषा, आकर्षक फ्लोट्स, ब्रास बँडचा आवाज आणि रस्त्यावर नाचणारे शेकडो लोक. नुकताच गोव्याच्या दिवाळी बेटावर प्रसिद्ध असा बोंदेरा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. पण आज रंग आणि आनंदाने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवामागे जमिनीच्या सीमांवरून होणारे वाद आणि पोर्तुगीज राजवटीविरोधात एक वेगळीच कहाणी लपलेली आहे. चला तर मग नेमका बोंदेरामचा इतिहास काय आहे आपण जाणून घेऊयात. तर बोंदेरा या नावाचा संबंध पोर्तुगीज भाषेतला बांदेरा म्हणजेच झेंडा या शब्दाशी जोडला जातो. पूर्वी दिवाळी बेटावरील वेगवेगळ्या गावांमध्ये आणि वाड्यांमध्ये शेतीच्या जमिनींच्या सीमा निश्चित करण्यावरून वाद होत असायचा. हे वाद थांबवण्यासाठी पोर्तुगीज प्रशासनानं जमिनींच्या सीमेवर वेगवेगळे झेंडे उभारण्याची पद्धत सुरू केली. मात्र स्थानिक गावकऱ्यांना हा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळं गावकरी ते झेंडे पाडत आणि त्याच्यावर दगड किंवा बिया फेकून आपला विरोध व्यक्त करायचे, असं या उत्सवाच्या इतिहासात सांगितलं जातं. याच जुन्या संघर्षाची आठवण म्हणून पुढे बोंदेरा म्हणजेच झेंड्याचा उत्सव साजरा केला जाऊ लागला. पूर्वी बोंदेरामध्ये गावामधील जुन्या वादाचं मजेशीर रूप दाखवण्यासाठी प्रतिकात्मक लढाई ही खेळली जायची. यासाठी बांबूपासून बनवलेल्या फोताश नावाच्या खेळण्यासारख्या साधनाचा वापर व्हायचा. या खेळण्यामधूनच वनस्पतीच्या बिया झेंड्याच्या दिशेनं फेकल्या जायच्या. मात्र या खेळामुळं काही लोकांना आणि मुलांना दुखापत होऊ लागली आणि त्यानंतर ही पद्धत नंतर बंद करण्यात आली. आज प्रत्यक्ष संघर्ष राहिलेला नाही. त्याची जागा रंगीबेरंगी झेंडे, संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी घेतली आहे. बोंदेरामचा आणखी एक महत्त्वाचा संबंध दिवाळीच्या शेतीशी आहे. हा उत्सव पावसाळ्यात भाताचं पीक तयार होत असताना साजरा केला जातो. त्यानंतर नोविदात म्हणजेच नव्या भाताच्या पिकाबद्दल देवाचे आभार मानण्याची पारंपरिक पद्धत पाळली जाते. दिवाळी बेटावर बोंदेरा मुख्यतः 2 ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. 2026 मध्ये 15 ऑगस्टला साओ माथियास मळार भागात पारंपरिक मळार बोंदेरा झाला. रंगीत झेंड्यांची मिरवणूक, ब्रास बँड तसंच पारंपरिक कार्यक्रम आणि स्थानिक संस्कृतीचं दर्शन यामध्ये घडलं. त्यानंतर नुकताच गोलतीम नावेली भागातला मुख्य बोंदेराम साजरा करण्यात आला. पहाटे पारंपरिक ब्रास बँडनं उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर झेंड्यांची मिरवणूक, फॅन्सी ड्रेस, पारंपरिक नृत्य आणि वेगवेगळ्या वाड्यांनी तयार केलेल्या आकर्षक फ्लोट्सची परेड काढण्यात आली. यामध्ये स्थानिक गोवन फूड, कोकणी म्युझिक आणि लाईव्ह परफॉर्मन्समुळं संपूर्ण दिवाळी बेटावर एक उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं. कधी काळी जमिनीच्या सीमांवरून उभे राहिलेले हे झेंडे संघर्षाचं कारण होते. मात्र आता तेच झेंडे दिवाळीच्या एकतेची, इतिहासाची आणि सांस्कृतिक ओळखीची निशाणी बनले. म्हणूनच बोंदेरा हा केवळ ख्रिश्चन समाजाचा किंवा एका दिवसाचा उत्सव नाही, तो दिवाळीच्या गावकऱ्यांनी अनेक पिढ्यांपासून जपलेला गोव्याच्या जिवंत इतिहासाचा रंगीबेरंगी उत्सव आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत गोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.